नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण पाहतो दिनकर मोठा अधिकारी झालेला असतो व तो तसेच घरी जातो. त्या वेशभूषामध्ये पाहून त्यांचे घरचे सर्व खूप आनंदी होतात व म्हणू लागतात, ह्या कपड्यांमध्ये पाहून तुला खूप आनंदी होत आहे, आम्हाला कसं वाटतं या तुम्हासनी काय सांगू आता, असे ते सर्वांनी बोलू लागतात. व दिनकरला म्हणू लागतात, दिनकर तुला असे पाहून आम्हाला खूप कसं होत आहे, काय सांगावं तुला. दिनकरची आई बोलते, ह्या कपड्यांमध्ये पाहून मला खूप आनंद होत आहे बघ, आणि बरं झालं तू मामांचं ऐकलं म्हणून सर्व चांगलं झालं बघ. दिनकर बोलू लागतो, होय मी मामांचं ऐकलं म्हणून बरं झालं, आणि मामासुद्धा दयाळू आहेत. मी त्यांना खूप काही बोललं पण तिने माझं शेवटी चांगलंच केलं, तिने माझं कल्याणच केलं. मला आईवडिलांचं पुण्याही मला मिळाले आहे, आणि मामाने मला तळावर बोलून घेतलं, माझ्याकडून काम करून घेतलं, थोडी सेवा करून घेतलं, कारण माझं संचित कमी पडत होतं म्हणून, आणि ते तिने करून घेतलं व माझं चांगलं झालं बघ. दिनकर सर्वांना सांगू लागतो, बघा कसं आहे, मी चूक केलं होतो देवाला ओळखण्यासाठी, आणि देव कोणत्या पण रूपाने येतो आपल्याला सांगता येत नाही, म्हणून लोकांवर विश्वास ठेवा आणि या जगामध्ये देव आहे हे विश्वास ठेवा, आणि कोणी काही चांगलं सांगत असेल तर ते ऐका. आणि बाळूमामासुद्धा देव आहेत हे मला पटलं, मामाने माझं चांगलं केलं, मामांचं जर ऐकलं नसतो तर माझं वाईटच झालं असतं, मामाने ऐकल्यामुळं माझं चांगलं झालं बघ, असे तो गावातल्या सर्वांना सांगू लागतो. दामोदर त्याला बोलू लागतो, पोरा तुला अशा कपड्यामध्ये पाहून आम्ही खूप आनंदी आहे बघ, आणि आता आम्हाला बरं वाटतं या, तू मामाचं ऐकलंस, चांगलं केलंस, आणि आम्हासनी तुझीच काळजी पडून राहिली होती की तुझं कसं व्हायचं काय व्हायचं, आणि तू शिकलासुद्धा होतास पण आशीर्वाद मिळायला पाहिजे होतं, ते पण तुझं पूर्ण झालं बघ, मामांमुळे तुझं सगळं चांगलं झालं. दामोदरच्या घरी शेळजे येतात व दिनकरला बोलू लागतात, दिनकर तुझं मामाने कल्याण केलं बघ, आणि तुझं संचित वाढवलं, तिथे काम करून घेतलं, आणि तुझी पुण्याई थोडी वाढवून घेतलं, आणि तुझं चांगलं झालं बघ, आणि आम्हीसुद्धा मामांचं ऐकलं असतं, मामांचं जे काही सांगतील ते ऐकलं असतं तर बरं झालं असतं, आणि आता आमचं जे काही होतं ते सुद्धा नाही बघ, आता काय करायचं कसं करायचं. दिनकर म्हणतो, तुम्ही नका घाबरू, मामा सर्वांचं चांगलं करतात, तुम्ही मामांकडे एकदा जावा, मामांना माफी मागा, माफ करतील तुम्हासनी मामा. शेठजींची पत्नी बोलू लागते, मी ह्यासनी बोललं होतं की मामासनी खोटं बोलू नका, आणि मामासनी हे सर्व समजते, मामा देव आहेत, मी ह्यासनी तेव्हाच बोललो होतो, हे माझे ऐकले नाहीत, ऐकलं असतं तर आमचंसुद्धा चांगलं झालं असतं. दिनकर म्हणतो, अजूनही काही वेळ गेलेले नाही, मामा इथेच आहेत, मामासनी तुम्ही भेटा, मामासनी माफी मागा, मग तुमचं सर्व चांगलंच होईल, मामा दयाळू आहेत, आणि मामा सर्वांचं भलंच पाहतात. तसे बोलता शेठजी म्हणतो, बरं ठीक आहे, लागलीच आपण जाऊ तळावर मामांच्याकडे, मामांना भेटूया, मी माफी मागेन मामांची. इकडे आपण तळावर पाहतो, मामांना भेटण्यासाठी किसन आलेला असतो व तो काहीतरी बोलत असतो पण त्याच्या तोंडातून आवाज येत नसतं. ते पाहून दत्तू हुआपा म्हणत असतात, ह्याला काय झालं या, आणि ह्यो बोलत आहे मगापासून पण आवाज पण येत नाही आहे, काय झाले मामा याला. मामा म्हणतात, ह्याला आधी तळावरून घेऊन जावा दूर कुठेतरी, माझ्या इथे थांबवू नका. तसे बोलताच किसन मामांचा पाय पकडतो. दत्तू बोलू लागतो, मामा जाऊ दे, ह्याचं काही चुकलं असेल तर ह्याला माफ करा. तर मामा म्हणतात, बरं ठीक आहे, हुआपा तिथून पाणी घेऊन ये. हुआपा पाणी घेऊन येतो. मामा त्यामध्ये भंडारा मिक्स करतात व ते किसनला प्यायला देतात. किसन ते पितो व मामांना नमस्कार करतो. आता किसन बोलण्याचा प्रयत्न करू लागतो, तो ओरडू लागतो, त्याच्या तोंडातून शब्द निघतं, मामा मामा असे बोलताच तो खूप आनंदी होतो व तो मामांना म्हणतो, मामा तुमच्यामुळं मला आवाज आला. व तो बोलू लागतो, मामा माझं चुकलं, मला माफ करा, मी खूप काही बोललो तुमच्याबद्दल वाईट, आणि मला माफ करा, असे तो बोलू लागतो. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तू जा आता इथून निघून. पुढे बापू बोलू लागतो, मामा कोणी बी कसे बी असो पण तुम्ही सर्वांचं चांगलंच करता, कोणी बी काही जरी बोलला त्यांना तुम्ही आधी समजावता. मामा म्हणतात, होय समजावून सांगावं लागतं, समजली तर ऐकली तर त्यांचं चांगलंच आहे, नाहीतर मग ते जातील, त्यांच्या कर्मानुसार ते भोगतील. पुढे आपण पाहतो, दिनकर अधिकारीच्या कपड्यावर
तळावर येतो व तो मामाला नमस्कार करतो. दिनकर तळावर येतो व तो अधिकाऱ्याच्या कपड्यावर येतो व मामासनी म्हणू लागतो, मामा तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं बघा, मी आता अधिकारी झालो. मामा म्हणतात, अरे होय, तू जेव्हा इथं पहिल्यांदा आला होतास तेव्हाच तुला मी ह्या कपड्यांवर पाहिलं होतं. पुढचं भविष्य मी जाणलं होतं की तुझं काय होणार आहे ते. पण कसं होतं, तुझं थोडं पुण्यही कमी पडत होतं. तुझं संचित वाढावं म्हणून मी तुझे हातून इथं काम करून घेतलं, सेवा करून घेतलं. त्यामुळे तुझं चांगलं झालं बघ. आणि आता तू मोठा अधिकारी झालास आणि तू माझं ऐकलंस ते चांगलं झालं. असंच जर लोक तुझ्यासारखे ऐकले असते तर बरं झालं असतं बघ. दिनकर बोलू लागतो, होय मामा, तुम्ही सांगितलं तसं झालं, माझं चांगलंच झालं बघा. पुढे आपण पाहतो, गावातले काही लोक देवाची पूजा करत असतात. तिथे गावातला मोठा माणूस येतो व त्यासनी बोलू लागतो, हे काय करू लागला आहे तुम्ही? दूध वाया घालवू लागला आहे, पाणी वाया घालवू लागला आहे आणि ते काय करत आहे देवाची पूजा वगैरे, हे काहीही नसतं, जावा इथून निघून. असे तो त्यासनी बोलतो व तिथून सर्वांसनी उठवतो व घरी जायला लावतो. व त्यांच्या सेवेकरला तो बोलू लागतो, अरे हे देवाची वगैरे काय पूजा करत बसतात, मी आजपर्यंत कधी केला आहे का? आणि माझं बघ सर्व चांगलंच चाललं आहे आणि हे काय करतात देवाची वगैरे पूजा. तो सेवेकर बोलू लागतो, होय, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, तुम्ही आजपर्यंत कधी पूजा केली नाही, काय नाही, पण आपलं सर्व चांगलंच चाललं या. पुढे आपण पाहतो, मामा सर्वांनी सांगू लागतात, एक काम करा, इथून तळ काढायला घ्या, आपण दुसरीकडे जायचं आहे आता. बापू म्हणू लागतो, मामा कुठं जायचं आहे आता आपल्याला? मामा म्हणतात, अरे काही लोकांची कारणं आहेत ती सोडवायची आहेत आपल्याला. आणि काही लोक अशी बी आहेत ती देवाला मानत नाहीत, त्यांना धडा शिकवायचा आहे आणि ते कसं मानत नाहीत ते बघूया, चला तिकडे. आणि हे आजपासून काय चाललेलं नाही, कित्येक दिवस झालं चाललं आहे की असे देवानं न मानणारे आणि आपली भक्तीसुद्धा करणारी लोक आहेत तिथे, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे. त्यामुळे चला इथून तळ हलवा, आपण तिकडे तळ लावू जाऊन. सर्व लोक म्हणतात, बरं ठीक आहे मामा. तसे बोलून ते सर्व लोक तिथून निघू लागतात. पुढे आपण पाहतो, मामा त्या गावी येतात व त्या लोकांना विचारू लागतात, ह्या गावामध्ये कोणाचा काही त्रास आहे का? तर एक जण बोलू लागते, मामा आहे, पण जाऊ दे, आपण त्यांच्या आड कशाला जायचं? मामा बोलू लागतात, अरे सांग काय आहे ते? तर ती बाई बोलू लागते, मामा एक जण आहे मोठा माणूस, तो सर्वांसनी आड घालतो, या देवाची पूजा करू देत नाही. मामा म्हणतात, बरं बरं ठीक आहे, मी बघून घेतो त्याला, कोण आहे तो. पुढे आपण पाहतो, एक जण त्या मोठ्या माणसाला सांगू लागतात, अहो बाळूमामा नावाचे कोण आले आहेत आणि आपल्या गावी तळ टाकले आहेत. तर तो बोलू लागतो, आपल्या गावी कसे काय तळ टाकले ते आणि कोणाला विचारून आपल्या गावी आले ते? तू काय करत होतास तिथे? त्याला तवाच घालवायचं ना इथून. आणि तू हे मला कसं काय सांगायला आलास? मला सांगा यायच्या आधीच तुझा ऐप होतास त्यांना सांगायला. इकडे आपण तळावर पाहतो, दत्तू म्हणतो, मामा आपल्याला आता चारा पाणी काहीतरी पाहायला पाहिजे मेंढरांसाठी. मामा म्हणतात, अरे मग बघा की इकडं तिकडं कुठं काय मिळतंय का? तर बापू बोलतो, हो मामा आम्ही पाहतो. तर मामा म्हणतात, बरं ठीक आहे, चला मी सुद्धा येतो तिथे पाहायला. मध्ये वाटेमध्ये त्यांना एक माणूस भेटतो. तो म्हणू लागतो, मेंढरं चरायला इथं यायची नाहीत आणि तुम्ही गावामध्ये कसं काय आला आहे, असं तो बाळूमामांना बोलू लागतो. बापू म्हणतो, अरे तू कोणाशी बोलत आहेस, ठाऊक आहे का तुला? दत्तू म्हणतो, अरे बाबा तोंड सांभाळून बोल जरा, मामासनी बोलत आहेस तू. तो खूपच काही मामासनी बोलू लागतो. मामा म्हणतात, अरे मी कोण आहे तुला माहीत नाही अजून, काही पण बोलू नकोस. तो माणूस काही ऐकत नाही व बोलतो, तुम्ही इथे मेंढरं आणायची नाहीत, आमच्या शेतामध्ये आणायचे नाही, गावातल्या कोणाच्या शेतामध्येही तुमची मेंढरं सोडायची नाहीत, असे तो मामासनी बोलू लागतो. बापू दत्तू त्याला खूप बोलू लागतात, अरे तू कोणाशी बोलत आहेस आणि असं का बोलत आहेस? अरे मामा कोण आहेत? देव आहेत मामा, आणि तू मामांसमोर असं बोलत आहेस, कळतंय का तुला कसं बोलावं ते? दत्तू म्हणू लागतो, मामा हे काय माणसं मला बरोबर वाटत नाहीत. बापू म्हणतो, अरे तू घाबरतोय का मग त्यासने? मी आहे की, यासनी काय घाबरायचं? मामा त्याला बोलू लागतात, अरे शांत राहा तुम्ही, आपल्याला भांडण करायचे नाही आणि अशी माणसं काय आपण पाहतोच की, आपल्याला आड येणारी खूप माणसं होते, हे का पहिल्यांदा आहे का आपल्याला?
तो माणूस परत मामासनी भेटतो व तो म्हणू लागतो, तुम्ही इथून तळ हलवा, अजून हलवलेला नाही का, आणि आमच्या गावातून इथून निघा. मामा त्याला बोलू लागतात, अरे तू ओळखलं नाहीस आम्ही कोण आहे ते. बापू त्याला बोलू लागतो, हे बघ तू मामाशी असं बोलू नकोस, आत्ताच सांगत आहे तुला. तर तो माणूस बोलतो, अरे तू शांत राहा रे, तू मध्ये मध्ये करू नकोस, तू काय बोलत आहेस. मामा खूप चिडतात, त्याला बोलतात, अरे तू अजून काही बोललंस तर तुझं चांगलं होणार नाही बघ, अजून सांगून ठेवतोय तुला. असे बोलताच सर्व ढग गडगडावं लागतं. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील आणि प्रथम तुम्हाला दिसतील. धन्यवाद मित्रांनो.